नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर आजची आपली रेसिपी आहे बटाट्याचे पराठे. टेस्टी पराठे कसे बनवायचे त्याचीच रेसिपी मी इथे घेऊन आलेली आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 14-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आलं घेतलेलं आहे आणि 7-8 आपण मिरच्या घेतलेल्या आहेत. याचं वाटण करून आपल्याला ठेवायचे पाणी न घालता. एकीकडे मी 1 किलो बटाटे उकडून ठेवलेले होते, थंड झाले तेव्हा त्याची साल काढली आणि किसणीच्या साहाय्याने किसून घेतलेलं आहे. आता गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे, 2 पळ्या तेल घातलेलं आहे छोट्या, त्यात आपण जिरं आणि मोहरी टाकून घेतलेली आहे आणि जे वाटण करून ठेवलेलं होतं ते सर्व वाटण घालून छानपैकी कच्ची चव जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे, ती सुद्धा परतून घ्यायची आहे आणि किसलेला बटाटा त्यामध्ये घालून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि बटाटा छानपैकी परतून घ्यायचा. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची, पुन्हा एकदा भाजी परतून घ्यायची आणि अशा प्रकारे आपली भाजी जी आहे ती तयार. बघा, एकदम कोरडी भाजी झालेली आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण पराठा बनवायला घेऊ त्यावेळेला आपल्याला पराठा जो आहे तो व्यवस्थित लाटता येईल, अजिबात फाटणार नाही. इथे आपण कणिक मळून घेतलेलं आहे. चपातीसाठी जसं आपण कणिक मळून घेतो तसंच थोडंसं फक्त घट्ट ठेवायचं आहे. बटाट्याची भाजी आता आपण कणकेच्या गोळ्यामध्ये भरलेली आहे, तो व्यवस्थित बंद करायचा आहे आणि आता आपण थोडंसं गव्हाचं पीठ कोरडं घेऊन त्याच्यावर आपला पराठा जो आहे तो लाटून घेणार आहोत. आधी तो हातावर थोडासा प्रेस करायचा, जसं अगदी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे, आणि नंतर तो हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. एकीकडे आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी. तो गरम झाला की मग लाटलेला पराठा आपण त्याच्यावर ठेवणार आहोत. त्याच्यानंतर दोन्ही बाजूने छानपैकी तूप लावून पराठा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तूप लावल्या कारणाने पराठ्याला खूप छान चव येते. कधी जेवणासाठी असे आपण पराठे बनवून खाऊ शकतो किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचे पराठे जे आहेत ते आपण बनवू शकतो. आता मी तुम्हाला पराठे न फाटण्यासाठी एक आणखीन टिप सांगणार आहे. तर बघा, पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं की भाजी छानपैकी परतून घेतली, ती एकदम कोरडी झाली की पराठा आपल्याला व्यवस्थित लाटता येतो. आणि आपली दुसरी टिप आहे, ज्या वेळेला आपण बटाटे उकडतो त्यावेळेला बटाटे डायरेक्ट पाण्यात न घालता कुकरमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये डबा ठेवायचा आहे, त्याच्यात बटाटे ठेवायचे, वर झाकण ठेवायचं आणि मगच आपले बटाटे जे आहेत ते उकडून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही आणि बटाटे आपले कोरडे राहतील. तर अशा प्रकारे जर तुम्ही बटाटे वाफून घेतले तर तुमचे पराठे फाटणार नाहीत अजिबात. तर चला, मी उरलेले बाकीचे सर्व पराठे याच प्रकारे लाटून घेते. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा. चला तर मग थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.